माध्यमांशी संवाद साधताना मानते, कारण की सुरुवातच जनतेपासून माझी झालेली आहे। सगळ्या मंत्रिमंडळाचे आभार मानते, आदरणीय मोदी साहेबांचे खूप खूप मनापासून आभार मानते। आदरणीय अमित शाह जी असतील, नड्डा जी असतील, तिकडे देवेंद्र जी असतील, आमचे बावनकुळे साहेब असतील, गिरीश भाऊ असतील, सगळ्यांचा खूप सपोर्ट राहिलेला आहे। आणि आज खूप मोठी जबाबदारी आदरणीय मोदी साहेबांनी मला मंत्रिमंडळात घेऊन मला दिलेली आहे। नक्कीच पूर्णपणे प्रयत्न करेल 100% माझं देण्याचं। आणि एक चांगलं डिपार्टमेंट मला मिळालेलं आहे की यूथ अफेअर आणि स्पोर्ट्स, आणि मी स्वतःसुद्धा युवा आहे, तर मला पूर्णपणे विश्वास आहे की ह्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून देशातल्या युवकांना काय चांगली संधी मला मिळवून देता येईल आणि आपल्या देशातल्या युवकांना कसं पुढे घेऊन जाता येईल। स्पोर्ट्सच्या माध्यमातून सुद्धा स्पोर्ट्सच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये अजून काय सुधारणा करता येईल की जेणेकरून आपलं भारत देशाचं नावसुद्धा आपण अजून जास्त पुढे घेऊन जाऊ शकतो। कारण आदरणीय मोदी साहेबांचं जे विजन राहिलेलं आहे आपल्या देशातल्या युवकांच्या प्रती, तर माझाही त्याच्यात थोडाफार का होईना या मिनिस्ट्रीच्या माध्यमातून वाटा असणं हे मला अपेक्षित आहे। आणि आपले सगळ्यांचे खूप खूप मनापासून आभार मानते। आज सगळा परिवार सोबत आहे, आदरणीय नाथाभाऊंचा सुद्धा आशीर्वाद माझ्यासोबत आहे, सगळ्या जनतेचा आशीर्वाद आहे। त्याच्यामुळे माझ्यासाठी हे सगळं चॅलेंज बघा, जी मिनिस्ट्री मला मिळालेली आहे नक्कीच हे चॅलेंजिंग माझ्यासाठी आहे। कारण की आत्तापर्यंत मी जास्त कृषीमध्ये किंवा महिलांसाठी मी काम करत आलेली आहे, पण युवकांचे पण खूप त्याच्यामध्ये जे काही प्रश्न आहे तेही 10 वर्षामध्ये मी पुढे आणण्याचे प्रयत्न केलेलेच आहे। आणि आता स्वतः तिथे काम करायची मला संधी मिळते आहे, तर नक्कीच सगळ्या मिनिस्ट्रीचा पूर्ण व्यवस्थितपणे अभ्यास करून पूर्ण व्यवस्थित माहिती घेऊन, कारण की जे ऑफिसर जुने आहे ज्यांनी इथे खूप वेळ घालवला आहे, खूप वर्ष काम केलेलं आहे, त्यांचा अनुभव पण मला खूप कामात येईल। जे आमचे पूर्वीचे मिनिस्टर राहून चुकलेले आहेत त्यांची पण मी भेट घेईल, त्यांच्याकडनं पण बऱ्याचशा गोष्टी मी शिकायचा प्रयत्न करेल की जेणेकरून त्यांनी कसं काम केलेलं आहे किंवा मिनिस्ट्रीमध्ये अजून काही अडचणी येतात आहे का कामाला, काही प्रपोजल आपले काही थांबलेले आहे का, जे युनियन आहे आपले स्पोर्ट्सच्या किंवा जे फेडरेशन आहे त्या सगळ्या लोकांशी आता जसं जसं वेळ भेटेल त्यांच्याशी पण चर्चा करेल। आजच सकाळी मला PT उषा मॅडम पण भेटून गेल्या, त्यांनी पण